माहेरी जाण्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो, म्हणून सकाळी सकाळी मी इथे बॅकपॅक करायला घेतली. आम्ही सगळेजण तयार झालो आणि त्यानंतर निघालो आईकडे जाण्यासाठी. जाताना मनू पहिल्यांदाच कार सीटमध्ये एवढी छान बसली होती, म्हणून मला एवढा आनंद झाला होता. पण तिने तो माझा आनंद 5 ते 10 मिनिटसुद्धा टिकू दिला नाही आणि त्यानंतर मनू माझ्या मांडीवर आणि तिच्या बाकी सगळ्या वस्तू कार सीटमध्ये, अशी अवस्था झालेली. जाता जाता ज्ञानूलासुद्धा पिक करायचं होतं, म्हणून तिच्याकडे गेलो तर पिल्लू आमच्याकडे अशी धावत पळतच आली आणि एवढी गोड स्माईल देत होती की बस. त्यानंतर मनूचं आणि पिल्लूचे असे लाड चालू होते. आजकाल जेव्हा पण त्या भेटतात ना तेव्हा त्यांचं हे असंच काहीतरी चालू असतं. त्यानंतर थोडाफार प्रवास केला आणि मस्त गरमागरम वडापाव खाण्याची इच्छा झाली होती, म्हणून छान वडापाव खाल्ला आणि खरंच खूप टेस्टी होता. तुम्हाला प्रवासामध्ये काय खायला आवडतं ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आईकडे जाऊन पोहोचलो. आईकडे जाताना आजकाल आम्हाला विचार नाही करावा लागत की मुलांच्या शाळेत किंवा हे ते, जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही निघू शकतो आणि खरंच या फेजमध्ये आम्ही या बाबतीत खूप जास्त लकी आहोत. त्याच्यानंतर भैया ऑफिसला गेला होता तरीसुद्धा आम्ही आलो आहेत, म्हणून रात्रीचे 11:30 वाजता तो वापस आला आम्हाला भेटण्यासाठी. सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं आणि ह्या बहिणींचे लाड तर काही संपतच नव्हते. एकमेकींना भरवणं, बाकी काही काही करणं हे सगळं चालूच होतं आणि असाच त्यांना बघत बघत आमच्या दिवसाचा शेवट झाला. चलो बाय.